तर एक महत्त्वाची बातमी आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी अचानकपणे परळ एसटी डेपोमध्ये पाहणी केली आहे। डेपो, शौचालय तसेच विश्रामगृहाची सरनाईकांनी पाहणी केली। अनेक बाबी लक्षात आल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे। तसेच एसआयटी स्थापन करून चौकशीचे आदेशही दिलेत। या सर्व गोष्टींनंतर लोकशाही मराठी मुंबईतील एसटी डेपोचा आढावा घेत आहे। काय नेमकी परिस्थिती आहे या सगळ्या डेपोमध्ये हे जाणून घेत आहोत आम्ही। सध्या मुंबईतील कुर्ला नेहरू नगर एसटी डेपोचा आढावा घेतलाय लोकशाहीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। लोकशाही मराठी ही मुंबईतल्या एसटी डेपोचा सध्या आढावा घेत आहे। मुंबईतल्या एसटी डेपोमध्ये काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी मी सध्या कुर्ला नेहरू नगर एसटी डेपोमध्ये आली आहे। सध्या आपण पाहिलं तर कुर्ला नेहरू नगर एसटी डेपो आहे आणि इथे जेव्हा आम्ही पाहणी केली, आढावा घेतला, आतमध्ये जाऊन आलेलो आहोत, तिथे स्वच्छता पाहायला मिळाली। प्रवाशांच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या। यावेळी प्रवाशांचं देखील म्हणणं होतं की स्वच्छता आहे, पण मात्र ही स्वच्छता कायम राहावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे एकूणच आता प्रताप सरनाईक यांच्या या कालच्या कारवाईनंतर, कालचा संताप ज्यावेळी त्यांनी व्यक्त केला, यानंतर अनेक जे एसटी डेपो मधले कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, यांना जाग आलेली आहे आणि तसंच त्यामुळेच कुर्ला नेहरू नगर मधल्या एसटी डेपो मध्ये सध्या आपल्याला स्वच्छता पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। आहे सगळी सुविधा आहे, बाथरूम वगैरे स्वच्छ आहे, साफसफाई आहे इकडे पुण्याला, चांगलं आहे। पण प्रवाशांना काही त्रास आहे का? नाही, गाड्या भेटतात बरोबर। वयोवृद्धांना इथे काही त्रास नाही, काय नाही। मी सोलापूरला जातो, कधी बार्शीला जातो, गाड्या भेटतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।